पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रविशंकर यांची. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 जुलैला. प्रश्न 3, 54वी जागतिक रोईंग चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड इथे. प्रश्न 4 पाहूया. जुलै 2026 साठी युरोपियन युनियनच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आयर्लंडची. प्रश्न 5, भारत सरकारने मलेशियासाठी आपला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे सोमनाथ घोष यांची. प्रश्न 6, किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 7 पाहूया. भारत सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म स्थापित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दीक्षा हा. प्रश्न 8, हवामान विषयक आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या IIT-ने क्लायमेट हे मॉडेल विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT खडगपूरने. प्रश्न 9, रिम ऑफ द पॅसिफिक सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 10 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड हायड्रो पॉवर आउटलुक 2026 नुसार स्थापित जलविद्युत क्षमतेच्या बाबतीत भारताला कितवे स्थान मिळाले आहे? तर ते 5वे स्थान मिळाले आहे. प्रश्न 11, ग्लोबल स्किल चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर ती 5 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न 12 पाहूया. तीव्र पाणी टंचाईमुळे चर्चेत असलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कोणत्या राज्यातून वाहते? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यातून वाहते. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार, राजधानी आहे बेंगळुरू व राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. प्रश्न 13, शाश्वत विकास अहवाल 2026 नुसार SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 94वा क्रमांक. प्रश्न 14 पाहूया. चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेजिंदर सिंग यांची. प्रश्न 15, श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळाच्या जारी केलेली टपाल तिकिटे, नाणी आणि नोटा या शीर्षकाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिंटेज वर्ल्डनी. प्रश्न 16 पाहूया. भारतातील हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी उपग्रहावर आधारित लँडिंग प्रक्रियेला कोणत्या राज्यात मंजुरी दिली? तर ती आंध्र प्रदेश राज्यामध्ये मंजुरी दिलेली आहे. प्रश्न 17, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 10वा क्रमांक आहे. प्रश्न 18, कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य सरकारने. उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 19 पाहूया. मिझोरमच्या राज्यपालांकडून कोणत्या बटालियनला गव्हर्नन्स युनिट्स सिटेशन प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 20वी बटालियन आसाम रायफल्स. प्रश्न 20, राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत भजनलाल शर्मा हे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संदीप जैन यांची. प्रश्न 2, जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 2 जुलैला. प्रश्न 3, FP5 फ्लेमिंगो लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? तर ते युक्रेन देशाने विकसित केलेले आहे. प्रश्न 4 पाहूया.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPGच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे अमित कुमार यांची. प्रश्न 5, HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे राजीव कुमार यांची. प्रश्न 6, भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणजेच 2026 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर आहे धीरज सेठ यांची. प्रश्न 7 पाहूया. 1 जुलै 2026 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा म्हणजेच SBIचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर तो 71वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न 8, युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे तर ती आहे कीव. प्रश्न 9, 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती जयपूर इथे आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न 10 पाहूया. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके निश्चित करणारा पहिला जागतिक करार कोणी स्वीकारला आहे तर त्याचं उत्तर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी स्वीकारलेला आहे. प्रश्न 11, UPI स्वीकारणारा 10वा देश कोणता बनला आहे तर तो आहे ग्रीस हा देश. प्रश्न 12, कोणत्या देशाने आपले दुसरे सर्वात मोठे आणि वर्दळीचे बंदर मोंगला बंदर भारताकडून चीनकडे सोपवले आहे तर ते बांगलादेशाने. प्रश्न 13 पाहूया. सुमन रोडमॅपचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत माता मृत्यू दर प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 70 पेक्षा कमी करणे आहे तर त्याचं उत्तर आहे 2030 पर्यंत. प्रश्न 14, संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच जाहीर केलेल्या SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर ते 94वे स्थान मिळाले आहे. प्रश्न 15, दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तो 1 जुलैला साजरा करण्यात येत असतो. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने DG रोवर GNSS विशेष जमीन सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 17, देशातील पहिले ऑफशोर विमानतळ कुठे उभारले जाईल तर त्याचं उत्तर आहे पालघर महाराष्ट्र इथे. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या देशाने प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओ लीड थेरपी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 19, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये कोणता देश सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश बनला आहे तर तो चीन हा देश बनलेला आहे. प्रश्न 20 पाहूया. भारतीय रोईंगपटू हवालदार अक्षय आणि हवालदार उज्ज्वल कुमार सिंग यांनी वर्ल्ड रोईंग कप मध्ये भारतासाठी पहिले कोणते पदक जिंकून इतिहास रचला आहे तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 21, GST दिन कधी साजरा करण्यात आला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.